नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. नमस्कार, मी प्रीती शिंदे, मी जलसंपदा विभागामध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर आहे. जय महाराष्ट्र शासकीय आणि व शासकीय सहकारी अधिकारी कर्मचारी संघटनेचे डहाळे साहेब, जे महाराष्ट्र राज्याचे आमचे अध्यक्ष आहेत, आणि संभाजीनगरचे अध्यक्ष श्री सोळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ते सर्वजण संपावर आहोत. 16 तारखेपासून हा असहकार पद्धतीने सुरू झाला होता. काळ्या फिती लावून आम्ही सर्वजण कार्यालयामध्ये उपस्थित राहून आमच्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करत होतो. पण या प्रामाणिक प्रयत्न पाहिजे त्या पद्धतीने शासनापर्यंत न पोहोचल्यामुळे नाईलाजास्तव आम्ही कालपासून संपूर्णतः काम बंद करून या आंदोलनामध्ये सर्व सहकारी आम्ही सहभागी झालो आहोत. सर्वात प्रमुख मागणी आमची वेतन त्रुटी ज्या दूर झाल्या पाहिजेत ती आहे की ज्यावेळेस आपण अभ्यासपूर्ण बघतो तर 4थ्या वेतन आयोगापर्यंत वेगवेगळे जे संवर्ग आहेत, जसे लिपिक, ग्रामसेवक, तलाठी, तर आमच्या सर्वांमध्ये साम्य होतं. परंतु 4थ्या वेतन आयोगानंतर यामध्ये पूर्णतः अन्याय हा लिपिक संवर्गासोबत होत आहे आणि केवळ आमच्या हक्काचा आम्ही मागतोय. यामध्ये कुणाचाही म्हणजे जो वेतन इतर संवर्गासोबत ज्यावेळेस कंपॅरिझन होतं तर त्यावेळेस लक्षात येतं की लिपिक संवर्गाला मिळत असलेली वेतन श्रेणी ही अत्यंत कमी आहे. आणि बघितलं तर कामाचं स्वरूप हे आमच्यासोबत जास्त आहे. म्हणजे जर लिपिक काम बंद करत असेल तर संपूर्णतः कार्यालय बंद होतं तसं बघितलं तरीसुद्धा हा अन्याय आमच्यासोबत होतो आहे. आणि केवळ या मागणीसाठीच नव्हे तर आम्हाला जुनी पेन्शनही मिळावी ती पण आमची मागणी आहे. तसेच वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज आम्ही सर्वजण इथं या संपामध्ये सहभागी झालो आहोत. तर आम्ही सर्व आशा करतो की राज्य शासनापर्यंत आमच्या मागण्या या सहेतू आहे या चांगल्या पद्धतीने पोहोचाव्या. असहकार असो किंवा काम बंद, आम्हाला कुठलाही यामध्ये आनंद नाही आहे. काम आम्हालाही प्रिय आहे, पण वेतन आम्हाला योग्य पद्धतीने मिळावं ही आमची सर्वात प्रमुख मागणी आहे. धन्यवाद. तुम्ही तुमच्या मागण्यासाठी शासन स्तरावर काय प्रयत्न केले? सर, डहाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णतः पुढच्या प्रोसेस चालू आहेत. त्यांचे जसे जसे आम्हाला मार्गदर्शन येईल त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. पुढची भूमिका काय असणार आहे आता? सर, भूमिकाबद्दलही आमचे संभाजीनगरचे जे अध्यक्ष आहेत सोळुंके सर, ते आपल्याला सांगूही शकतील आणि ते जसे जसे सांगणार तसे आम्ही सगळेजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. तुमच्या आंदोलनाचा परिणाम कामावर होणार आहे का? अगदी नक्कीच होणार. म्हणजे हे प्रमुख म्हणजे हेतूच तो आहे की कामावर परिणाम हा कालपासून तर प्रकर्षाने जाणवतोय आणि राज्य शासनाला ते लक्षात येणारच आणि होपफुली आमच्या मागण्या पूर्ण होतीलच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जलसंपदा विभागाचा जय महाराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष, आम्ही जिल्हाध्यक्ष, आम्ही सगळे कर्मचारी या कॅम्पसमध्ये एकत्रित होण्याचं कारण मॅडमने सांगितलं. आमचे राज्याध्यक्ष डहाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा देतोय. त्यांनी आमच्या मागण्या ज्या काही आहेत त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेल्या आहे आणि ते सुद्धा स्वतः आज मुंबईमध्ये त्यासाठी बोलण्यासाठी गेलेले आहे. त्यांनी आमच्या ज्या मागण्या शासनास पोहोचवल्या त्या मागण्यांना शासन प्रतिसाद देत नाही किंवा विचारणा करत नाही किंवा बोलवतही नाही त्यावर चर्चा करण्यासाठी. त्यामुळं आम्हाला आज काल 23पासून कडकडीत बंद करून आम्हाला हे आंदोलन तीव्र करण्याची आवश्यकता भासली, जेणेकरून झोपलेल्या शासनाला जागं करायचं. आणि आमच्यावर जो अन्याय होतोय, आम्ही पण श्रीमंतांची मुलं नाही, लिपिकवर्गीय म्हणजे साधारण घरातला आलेला कर्मचारी, साधारण कुटुंबातला आलेला कर्मचारी. आमच्याही काही मागण्या आहे हक्काच्या, ज्या आमच्या मेहनतीच्या आहे. शासन म्हणतं आहे जो काम करीन त्याला वेतन, मग काम जे करतो आहे आम्ही त्या कामाचाच मोबदला मागतो आहे, वेगळं काही मागत नाही. यापूर्वी आमच्यासोबत जे लागलेले संवर्ग आहे त्यांना जी वेतन भेटत होती त्यांनी जास्त काम केलं आहे का नाही, ते पण लिपिक संवर्गच होते, मग त्यांचं वेतन वाढवून द्यायचं होतं. ग्रामसेवक, बाकी ट्रेसर वगैरे यांचे वेतन वाढवून मिळाले, आमचे मिळाले नाही 4थ्या वेतन आयोगापासून. बरं, हे आंदोलन हे कोणत्या संघटनेच्या नेतृत्वाखाली आणि या आंदोलनामध्ये किती कर्मचारी आधी सहभागी झाले? पूर्ण जलसंपदा विभाग, जय महाराष्ट्र संघटना जी आहे ती पूर्ण राज्यभरात आहे आणि सगळ्या विभागाचे लिपिक वर्गीय वर्ग 3 वर्ग 4 सर्व कर्मचारी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आता शासनाने तुमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमच्या? बेमुदत संप.
केव्हापासून काय डेडलाईन वगैरे दिली का बेमुदत संप कालपासून चालू झालेला आहे. कुठलाही कर्मचारी काम करणार नाही, मास्टरवर सही करणार नाही, कार्यालयात येऊन नित्य नियमाने वेळेवर येऊन कार्यालयासमोर उभं राहणार. हे आम्ही शासनाला मागण्या केला. हे आम्ही तुम्हाला प्रति देणारच आहे, तुम्ही ह्या प्रिंट टाकू शकता. आणि आमच्या कार्यालयाला आम्ही दिलेले निवेदन जे गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक, जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयाला आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या सहीचे मूळ कागदपत्रे पाठवणार आहे. कर्मचारी, माझं नाव विश्वनाथ तिकांडे, अधीक्षक अभियंता परिषद लाभश्री विकास प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर. आम्ही सर्व गोदावरी महामंडळातील व तसेच सर्व अंतर्गत कर्मचारी आज आमच्या वेतन त्रुटी तसेच वेतन स्तर वाढवून दर कमी करून वेतन स्तर वाढविणे तसेच चौथ्या वेतन आयोगानंतर वेतनामध्ये असलेली त्रुटी दूर करणे या मुद्द्यासाठी तसेच जुनी पेन्शन जशी आम्हा सर्वांना लागू व्हावी यासाठी आम्ही हे बेमुदत असहकार आंदोलन सुरू करीत आहोत. हे आधीच 3 दिवसापासून सुरू करण्यात आलेले आहे. तथापि शासनाने अद्यापर्यंत मागील 3 दिवसात कुठलीही दखल न घेतल्याने आज आम्ही सर्व कार्यालय कडकडीत बंद ठेवून या ठिकाणी या संपामध्ये सहभागी झालेलो आहोत. शासनाने याची दखल घ्यावी व आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या जसे की वेतन त्रुटी आहे, आमचे वेतन पदोन्नती स्तर आहेत, त्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जशी पेन्शन लागू करणे. शासकीय कर्मचारी या वयाच्या 58 वर्षापर्यंत ही शासनाची सेवा करतो, कुठलंही काम त्यास करण्याची परवानगी मिळत नाही. आणि आम्ही सर्व गरीब शेतकरी समाजातील असून कुठलाही लिपिक वर्गीय आयुष्यभर फक्त मुलांना शिकवण्यासाठी आणि घर सांभाळण्यासाठी जातो. त्याला सेवानिवृत्तीनंतर जर पेन्शन नसेल तर त्याने जगायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो. आता जे सरकारने 1/11/2005 नंतर पेन्शन बंद करून त्यांची NPS सुरू केलेलं आहे. हे NPSच्या माध्यमातून जर बघितलं तर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त होताना ज्याची आज तारखेला पगार ही 60 ते 70 असेल त्याची पेन्शन 4 ते 5 हजार होते. इथून पुढे 15 वर्ष किंवा 20 वर्षानंतर 4 आणि 5 हजार पेन्शन होती आणि जगायचं कसं हा सर्वात मोठा मुद्दा होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून आमचा हा जशी पेन्शन जुनी लागू करणे याबद्दल आमचं आंदोलन आहे. व यानंतर शासनाने दखल न घेतल्यास आजपासून आम्ही सर्व कर्मचारी कार्यालय बंद ठेवून लेखणी बंद आंदोलन करणार आहोत. कार्यालयात उपस्थित राहून मात्र काम करणार नाही, फक्त कार्यालयामध्ये उपस्थिती नोंदवून दिवसभर काम न करता संध्याकाळी घरी जाणार. याची दखल नक्की शासनाने घ्यावी अशी आमची सर्वांची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय या सर्वांनी नक्कीच दखल घेऊन याबद्दल काहीतरी निर्णय घेतील अशी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.